पेढेवाली लस्सी आहे ही. हनुमानजीचं पण दर्शन झालेलं आहे. हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. काल रात्री आम्ही बसलो होतो बसमध्ये, तर तिथून आम्ही आलेलो आहोत अमृतसरमध्ये. तर आता आम्ही चाललेलो आहोत गोल्डन टेम्पलला. नाही सॉरी, गोल्डन टेम्पलला नाही, वाघा बॉर्डर. अरे कहना क्या चाहते हो. तर आता आम्ही चाललेलो आहोत वाघा बॉर्डरला. आम्ही रिक्षा बुक केलेली आहे, तो अजून आलेला नाही आहे, तर आम्ही वेट करतोय त्याचा. तर आमची ऑटो आलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. आता आम्ही जाता मध्ये एखाद मंदिरमध्ये पण जाणार आहे, तर त्याच्यानंतर पुढे आम्ही वाघा बॉर्डरला जाणार. आता आम्ही रिक्षामध्ये आहे बघा. आता आम्ही चाललेलो आहोत. तर ते काका आम्हाला घेऊन चालेत लस्सी प्यायला. बघू कुठे नेत आहेत, कशी लागते लस्सी. आज आम्ही वाघा बॉर्डर आणि 1-2 मंदिरामध्ये वगैरे जाणार आहे. आणि उद्या मी ज्याच्यासाठी ते करणार आहे. उद्या जाणार आहे मी शॉपिंगला, म्हणजे खास त्याच्यासाठी मी इकडे आले. तर आता आपण आलेलो आहोत लस्सी पियायला. आता इथे फेमस लस्सी आहे, आणि ती लस्सी बघूया. आणि हे बघा, इथली फेमस लस्सी आहे ज्ञानीची लस्सी. इथे आपण आता लस्सी पिणार आहोत. कोणती हवी आहे, पेढेवाली की साधी? हां, पेढेवाली की साधी कोणती? हे बघा, हे इथे 2 प्रकार आहेत, एक पेढेवाली लस्सी आणि एक साधी लस्सी. ये जो है ये पेढेवाली लस्सी है, ही साधी लस्सी. ये साधीवाली और ये पेढेवाली. माखन बघा, हे मक्खन असं मलाई अशी भरभरून टाकतात त्याच्यामध्ये. आणि इकडे यांचं आतमध्ये फॅक्टरी आहे, जिथे आतमध्ये त्यांची बाबा आतमध्ये त्यांची लस्सी वगैरे बनते. बघा किती मोठं आहे ते. त्याच्यामध्ये माखन वगैरे बनवलं जातं, पेढे बनवले जातात आतमध्येच आहे त्यांची. इथे लोक खूप आवडीने लस्सी पितात. ही बघा, ही लस्सी आहे. ग्लास एवढं मोठं आहे ना की आम्हाला दोघांना पण संपणार नाही ते. हा खास लस्सी पिण्यासाठी इकडे हे बघा, म्हणजे एवढं मोठा ग्लास आहे ना की ते आम्हाला दोघांना पण संपणार नाही आहे. पण त्या काकाने सांगितले पूर्ण ग्लास एकाने प्यायचा. आता बघा असं भरभरून मक्खन टाकले वरला. आम्ही पेढेवाली नाही घेतली, आम्ही साधीवाली घेतली आहे. मस्त वाटलं लस्सी पिऊन. असं वाटलं आता जेवायची गरजच नाही आहे आम्हाला, जेवायची गरजच नाही ना. आता एवढी पोटभर लस्सी पिल्यानंतर आमची अजिबात इच्छा नाही आहे जेवायची, कारण की तो लस्सीचा ग्लास एवढा मोठा होता, त्याच्यामध्ये आमचं पोट भरून गेलं. आणि सकाळी ऑलरेडी आम्ही आलू पराठा पण खाऊन आलेलो. सो आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. त्याच्या सजेशनप्रमाणे आम्ही पहिले टेम्पलला 1-2 मंदिर आहेत रस्त्यामध्ये जाताना, तिकडे जाणार आहे. आता आम्ही उतरतोय. पहिल्या मंदिरला ऑलमोस्ट पोचलेलो आहोत, तर आम्ही आता तिकडे चाललेलो आहोत. आणि आता उतरलो इकडून ना गेट. हे आहे दुर्गाणू टेम्पल, इथे आपण पोचलेलो आहोत. आणि आता या टेम्पल नंतर अजून एका टेम्पलमध्ये जाणार, मग तिकडून वाघा बॉर्डरला आपल्याला जायचे. चला आता आपण आतमध्ये जाऊया, दुर्गाणू टेम्पल बघूया. इथून आतमध्ये $100 का 3 और ले लो. काय प्रकार म्हणायचा हा. 100ला 2 नको, 100ला 2 नको बोलतो, 3 नंतर बोलतो नाही 4. काय बोलायचं. चला असू द्या, आता आपण जाऊया पुढे. वे दाखवलेत आपल्याला कसं कसं पुढे पुढे जायचं आहे. इकडे कॅप्स वगैरे पण आहेत.
चला चला आता पुढे जाऊया. मला असं वाटतं मंदिरच्या आतमध्ये कॅमेरा लावून नसणार. सो आता इथे आलेलं आहे जुताघर, जिकडे आपले जुते उतरवायला लागतील. इथे लिहिलेलं आहे जुताघर. इकडून आतमध्ये जायचं लेफ्ट साईडला. इकडून जाऊया का? हे रात्रीचं चालू असतं ना फाउंटन? तिथलं चालू असतं, बंद खराब झाली. चला आता आपण जुते रिमूव्ह करूया आपले. चला आता आपण आपले शूज रिमूव्ह करायचे आहेत. आता शूज रिमूव्ह केल्यानंतर आता आपण इथे द्यायचे बाबा. तिथे बघा आतमध्ये जुताघर आहे ना, तिथे आपले शूज देऊन आतमध्ये दर्शनाला जायचे. आता इथे खूप जास्त ऊन आहे, त्याच्यामुळे आम्ही सनग्लास लावलेला आहे. आता पुढे चाललेलो आहोत. जुताघरमध्ये शूज ठेवलेत. आता पुढे मंदिरात चाललेलो आहोत दर्शन करायला. चला आता आपण आतमध्ये आलेलो आहोत, एंट्री केलेली आहे आतमध्ये. आता आम्ही आता दर्शन करून आलेलो आहोत. इकडे आहे आपले महादेव आणि त्याचबरोबर सगळीकडे पाणी. आता तिकडे आहे सुदामा राम केवळ. मंदिरच्या बाहेर आलेलो आहोत आणि मंदिरच्या बाहेर इथून आपलं प्राचीन हनुमान मंदिर आहे, तिकडे आता आपल्याला जायचं आहे. तर एकदम असं टच झालं. दुर्गाना मंदिर परिसर में और लंगर भवन में गाली व अपशब्द देना सख्त मना है.